विचार करा, देशातील सर्वात मोठ्या फिल्म स्टुडिओमध्ये म्हणजेच रेड चिलीज एंटरटेनमेंटमध्ये मिळालेली एक स्वप्नवत नोकरी अचानक कोणी सोडून देईल का? सहसा कोणीच असा विचार करणार नाही. आणि तेही कशासाठी? तर एका अशा माणसासोबत स्वतःचं यूट्यूब चॅनल सुरू करण्यासाठी ज्याला स्वतःला कॅमेऱ्याची प्रचंड भीती वाटते. हो, ऐकायला हे नक्कीच थोडं वेडेपणाचंच वाटतं. अगदी. वरवर पाहता हा निर्णय खूप धाडसाचा किंवा कदाचित मूर्खपणाचा वाटू शकतो. तर आजच्या आपल्या या सखोल चर्चेत सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एका अशाच कथेचा वेध घेणार आहोत. आणि ही कथा खूपच रंजक आहे. हो ना. आपल्याकडे असलेल्या स्रोतांनुसार ही गोष्ट आहे पुण्याच्या MIT कॅम्पसमधील सांस्कृतिक महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घडणारी. ही कथा आहे आरव आणि मिहिरा यांची. अगदी दोन विरुद्ध टोकाची व्यक्तिमत्व, बरोबर? बरोबर. आरव जो एक अतिशय शांत स्वभावाचा हॉर्टिकल्चरचा विद्यार्थी आहे आणि एक निनावी कवी आहे. आणि दुसरीकडे मिहिरा, जी मास कम्युनिकेशनची विद्यार्थिनी आहे. जी अतिशय उत्साही आहे, जिचा सतत माणसांच्या गर्दीत वावर असतो. होय. आणि तिला नवनवीन कथा शोधायला खूप आवडतं. तर आजच्या या चर्चेचं मुख्य उद्दिष्ट केवळ एक प्रेमकथा सांगणं हे नाहीये. तर जेव्हा दोन पूर्णपणे भिन्न स्वप्न आणि व्यक्तिमत्व समोरासमोर येतात, तेव्हा आधुनिक महत्वाकांक्षेपुढे नाती कशी टिकतात किंवा कशी तुटतात हे समजून घेणं आहे. खरं तर या स्रोतांमधनं समोर येणारा सर्वात महत्वाचा धागा हाच आहे. महत्वाकांक्षा आणि मानवी जोडणी यांच्यातील हा सतत चालणारा संघर्ष आहे. हो, आजच्या जगात प्रत्येकाला स्वतःची एक ओळख निर्माण करायची असते. अगदी. आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीचं करिअरचं ध्येय एका दिशेला असतं आणि भावनिक ओढ पूर्णपणे विरुद्ध दिशेला असते, तेव्हा निर्माण होणारी कोंडी खूप मोठी असते. ती केवळ त्या दोन व्यक्तींची नसते, तर आजच्या संपूर्ण तरुण पिढीची ती प्रातिनिधिक कोंडी असते असं मला वाटतं. हो ना? हो ना? स्वतःच्या स्वप्नांचा बळी न देता जोडीदाराच्या साथीनं एक नवं स्वप्न कसं आकाराला येऊ शकतं, याचा एक अत्यंत सुंदर आराखडा ही कथा आपल्यासमोर मांडते. आणि हाच आराखडा समजून घेण्यासाठी आपल्याला थेट MIT कॅम्पसच्या त्या डिसेंबर महिन्यातील कल्चरल फेस्टमध्ये जावं लागेल. तो प्रसंग खूपच सिनेमॅटिक आहे. हो. कथेची सुरुवात अतिशय नाट्यमयरित्या होते. कॅम्पसमध्ये सर्वत्र प्रचंड गोंगाट आहे. एका बाजूला डान्स आणि म्युझिकचे आवाज घुमतायत. हां. फूड स्टॉल्सवरून येणारा मोमोज आणि चायनीजचा खमंग वास पसरलाय. स्पीकरवरून सतत घोषणा सुरू आहेत. आणि या सगळ्या गोंधळाच्या आणि आवाजाच्या मध्यभागी एका कोपऱ्यात एक अतिशय शांत अशी पोएट्री वॉल उभी आहे. आणि हा विरोधाभास फक्त त्या पोएट्री वॉलपुरता मर्यादित नाहीये. नाही, अजिबात नाही. कारण याच वातावरणात आरवची एंट्री होते. तो त्याच्या काळ्या नारंगी रंगाच्या KTM ड्यूक 390 या अतिशय वेगवान आणि मोठा आवाज करणाऱ्या बाईकवरून येतो. बाईक खूप आक्रमक आहे, पण तो तसा नाहीये. ती कविता निनावी असते. ती कविता काहीशी अशी असते, तुझ्या हसण्यात काहीतरी आहे जे थेट हृदयाशी बोलतं आणि बाकी सगळं जग एक मिनिटभर थांबतं. क्या बात आहे. खूपच सुंदर ओळी आहेत. हो ना. आणि तिथेच मिहिराची, जी खऱ्या कथांच्या शोधात आहे, तिची नजर या शब्दांवर पडते. ती कविता Instagramवर पोस्ट करते. आता इथे मला एक मोठा प्रश्न पडतो. कोणता? म्हणजे बघा, आजच्या काळात जिथे प्रत्येकजण सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी, स्वतःचं ब्रँडिंग करण्यासाठी अक्षरशः धडपडत असतो, बरोबर. तिथे कोणीतरी आपले इतके सुंदर शब्द निनावी का ठेवेल? हे एखाद्या रॉक कॉन्सर्टमध्ये अचानक सापडलेल्या एका शांत जुन्या लायब्ररीच्या पुस्तकासारखं नाहीये का? नाव नसताना शब्दांचं वजन खरंच वाढतं की तो फक्त एक पळपुटेपणा असतं? बघायला गेले तर हा पळपुटेपणा नक्कीच नाहीये. ती एक प्रकारची भावनिक सुरक्षितता आहे. भावनिक सुरक्षितता? थोडं सोप्या भाषेत सांगाल का? हो, नक्कीच. या निनावीपणाच्या मानसशास्त्राचा आपण जर थोडा सखोल विचार केला तर आजचं जग हे सतत परफॉर्म करण्याचं जग आहे. अगदी. सोशल मीडियावर प्रत्येक गोष्ट मोजली जाते. हो, लाईक्स, कमेंट्स आणि व्ह्यूजच्या माध्यमातनं. आरवसारख्या एका अत्यंत अंतर्मुख व्यक्तीसाठी, ज्याला स्वतःचा कोशात राहायला आवडतं, स्वतःचं नाव जाहीर करणं खूप कठीण असतं. म्हणजे स्वतःला जगाच्या जजमेंटसमोर उभं केल्यासारखं वाटत असेल त्याला. अगदी बरोबर. नाव लागलं की लोक त्या शब्दांना त्या व्यक्तीच्या प्रतिमेशी जोडून पाहतात आणि त्यातच शब्दांची मूळ भावना कुठेतरी हरवून जाते. आरवने स्वतःचं नाव लपवणं हे त्याच्या खऱ्या भावनांना जगाच्या दिखाव्यापासून वाचवण्याचं एक साधन आहे. हे खूपच महत्वाचं निरीक्षण आहे. जेव्हा एखादी व्यक्ती निनावीपणे व्यक्त होते तेव्हा ती स्वतःला लपवत नसते,
तर ती तिच्या खऱ्या अस्तित्वाला एका असुरक्षित जगात एक सुरक्षित कोपरा मिळवून देत असते. आणि मिहिराला नेमकी हीच प्रामाणिकता भावली असावी, हो ना? होय. मास कम्युनिकेशनची विद्यार्थिनी असल्यामुळे तिने सोशल मीडियाचा खोटेपणा खूप जवळून पाहिलाय. त्यामुळे तो निनावी कागद तिला त्या संपूर्ण फेसच्या गोंगाटात सर्वात खरा वाटतो. हे ऐकल्यावर मिहिराच्या पुढच्या कृतीचा अर्थ अधिक स्पष्ट होतोय मला. कारण ती कविता वाचल्यानंतर मिहिरा शांत बसत नाही. ती काय करते? ती अक्षरशः एक सर्च ऑपरेशन सुरू करते. ती इंस्टाग्रामवर फाइंडिंग अ मिस्टिरियस पोएट अशा स्टोरीज टाकून संपूर्ण कॅम्पसमध्ये त्या निनावी कवीला शोधायला लागते. बापरे, म्हणजे ती खूपच सिरियसली घेते हे सगळं. हो तर. ती सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी करते, प्रोफेसर्सच्या मागे लागते, लायब्ररीत बसून वाचणाऱ्या मुलांचे चेहरे निरखून पाहते. आणि गंमत म्हणजे आरव हे सगळं दुरून पाहतोय. तो स्वतःच्याच कवितेवरच्या तिच्या स्टोरीज बघतोय, पण तरीही समोर येत नाहीये. पण अखेर त्यांच्यात इंस्टाग्रामवरच संभाषण सुरू होतं आणि मग ते प्रत्यक्षात भेटतात. कॅन्टीनमधल्या त्या कॉफीवरच्या भेटीत दोन पूर्णपणे वेगळी विश्व समोरासमोर येतात. आरवला शांतता आवडते, तो निसर्गाच्या सानिध्यात आणि फुलांच्या दुनियेत रमणारा आहे. तर मिहिराला माणसांची, गर्दीची, संवादाची आणि कॅमेऱ्याची आवड आहे. दोन भिन्न व्यक्तिमत्वांचं हे आकर्षण खूप काही सांगून जातं. मानवी स्वभाव नेहमीच अशा गोष्टींकडे आकर्षित होतो ज्याची स्वतःमध्ये कमतरता असते. हो, हे तर मानसशास्त्रच सांगतं. अगदी. मिहिरा ही प्रचंड बोलकी असली तरी तिला कोणीतरी तिला खऱ्या अर्थाने ऐकणारं हवं असतं. आरवची शांतता तिला ती ऐकण्याची जागा देते. आणि आरवच्या बाबतीत विचार केला तर त्याच्या आत शब्दांचं त्या शब्दांच्या पलीकडची शांतता समजून घेण्याची क्षमता असावी लागते. आरवचे न बोललेले शब्द मिहिराला ऐकू येतात आणि हेच त्यांच्या जोडल्या जाण्याचं मुख्य कारण ठरतं. पण इथे मला खरोखरच एका वेगळ्या दृष्टिकोनातून विचार मांडावासा वाटतो. नक्की सांगा. म्हणजे हे सगळं ऐकायला खूप रोमॅन्टिक वाटत असलं तरी वास्तवात हे फक्त एक सुरुवातीचं आकर्षण असू शकतं का? केवळ एका कवितेमुळे आणि इंस्टाग्रामवरच्या काही मेसेजेसमुळे कुणाच्याही प्रेमात पडणं हे वास्तवात किती शक्य आहे? हा चांगला प्रश्न आहे. मला असं वाटतं की आपण फक्त त्या व्यक्तीच्या डोक्यातील प्रतिमेशी जोडले जातो. आरवने मिहिराची जी एक उत्साही मुलगी अशी प्रतिमा डोक्यात बनवली आहे, आणि मिहिराने त्या गुमनाम कवीची जी एक रहस्यमयी प्रतिमा बनवली आहे. अगदी तेच. हे फक्त भास तर नाहीयेत ना? ज्याला आपण केवळ इमेजच्या प्रेमात पडणं म्हणतो तसा हा प्रकार असू शकतो का? सुरुवातीच्या टप्प्यावर ती केवळ एक प्रतिमाच असते, यात काहीच दुमत नाही. कोणत्याही नात्याचा आरंभ हा एका कल्पनेतूनच होत असतो. बरोबर. मिहिरा एका रहस्यमय कवीच्या प्रतिमेच्या शोधात असते आणि आरव एका अशा व्यक्तीच्या शोधात असतो जी त्याचे शब्द खऱ्या अर्थाने वाचू शकेल. पण कथेतील एक प्रसंग या प्रतिमेला वास्तवात बदलतो. कोणता प्रसंग? जेव्हा कॉफी पिताना मिहिरा त्याला थेट विचारते की तू कविता का लिहितोस, आणि आरव क्षणाचाही विचार न करता उत्तर देतो की कारण कागद मला जज करत नाहीत. अरे वा, हे खूपच ऑनेस्ट उत्तर आहे. हो, हे उत्तर म्हणजे प्रतिमेचा मुखवटा गळून पडण्याचा क्षण आहे. तिथे आरवने स्वतःचा एकटेपणा आणि आपली असुरक्षितता अत्यंत पारदर्शकपणे तिच्यासमोर ठेवली आहे. केवळ आकर्षण असणाऱ्या नात्यात लोक स्वतःचे दोष लपवतात. अगदी बरोबर. पण इथे आरवने आपली सर्वात मोठी भीती पहिल्याच भेटीत मांडली. याच असुरक्षिततेतून तो भास संपुष्टात येतो आणि खऱ्या नात्याचा पाया रचला जातो. प्रतिमेकडून वास्तवाकडे जाणारा हा प्रवास जितका सुंदर आहे तितकाच तो पुढे जाऊन गुंतागुंतीचाही होतो. हो, कारण वास्तवात फक्त भावना नसतात तर करिअर आणि भविष्यही असतं. अगदी तेच. जेव्हा ही दोन विश्व वास्तवात एकमेकांशी जोडली जातात तेव्हा त्यांच्यात करिअर आणि महत्वाकांक्षेचा खरा संघर्ष सुरू होतो. आणि इथूनच या कथेला एक अतिशय गंभीर वळण मिळतं. दोघांचे छंद आणि आयुष्याची ध्येय पूर्णपणे विरुद्ध आहेत. हो, आरव जो हॉर्टिकल्चरचा अभ्यास करतोय त्याचं ध्येय अतिशय स्पष्ट आहे. त्याला फुलांच्या शेतीमध्ये म्हणजे फ्लॉरिकल्चरमध्ये आणि लँडस्केप आर्किटेक्चरमध्ये स्वतःचं विश्व उभारायचंय. त्याचं सर्वात मोठं स्वप्न आहे हे मनालीसारख्या निसर्गरम्य आणि शांत ठिकाणी जाऊन स्थायिक होण्याचंय. तिथे त्याला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचाय. पण दुसरीकडे मिहिराचं विश्व अगदी टोकाचं आहे. तिला फिल्म मेकिंग करायचंय. बरोबर. हो, तिचं ध्येय चित्रपट निर्मिती आहे. तिला मुंबईच्या अत्यंत वेगवान, धकाधकीच्या आणि गर्दीच्या जगात स्वतःची ओळख निर्माण करायची आहे. म्हणजे मनालीची शांतता विरुद्ध मुंबईचा वेग. अगदी. आणि या संघर्षाची ठिणगी तेव्हा पडते जेव्हा तिला रेड चिलीज एंटरटेनमेंटमध्ये इंटर्नशिपची एक अतिशय मोठी आणि प्रतिष्ठेची ऑफर मिळते. हा एक असा तिढा आहे जो सोडवणं सोपं नाही. हा आधुनिक नात्यांमधला सर्वात अचूक आणि ज्वलंत संघर्ष आहे.
जेव्हा दोन व्यक्तींचे मार्ग पूर्णपणे विरुद्ध दिशांना जातात तेव्हा तिथे करिअर विरुद्ध प्रेम अशी थेट लढाई सुरू होते. हो ना. अशावेळी प्रॅक्टिकल असण्याच्या नावाखाली अनेकदा चुकीचे निर्णय घेतले जातात. अगदी याच चुकीच्या निर्णयाचा प्रत्यय आपल्याला पुढच्या घटनांमधून येतो. कारण इथून पुढे सुरू होतो लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपचा संघर्ष. मिहिरा मुंबईला जाते. आणि मुंबईची ती धकाधकीची लाईफ सुरू होते. हो, मुंबईच्या त्या छोट्याशा खोलीतील तिची घुसमट, सततची धावपळ, लोकल ट्रेनची गर्दी आणि इकडे पुण्यात आरवची वाढती अस्वस्थता. सुरुवातीला कदाचित सगळं ठीक वाटत असेल त्यांना. हो, सुरुवातीला सर्व काही ठीक असतं. रात्री उशिरापर्यंत त्यांचे मेसेजेस चालतात. डे 1, डे 5, डे 24. पण हळूहळू या मेसेजेसची वारंवारता कमी व्हायला लागते. संवादात एक प्रकारची पोकळी निर्माण होते. अगदी. या शर्यतीत आरव अतिशय प्रॅक्टिकल वागण्याचा प्रयत्न करतो. त्याला वाटतं की त्याने तिला अडवू नये, तिच्या महत्वाकांक्षेच्या आड येऊ नये. तो तिला मोकळीक देण्याच्या हेतूने म्हणतो, तू उड, मी खाली उभा राहीन. वरवर पाहता हे वाक्य खूप समजूतदारपणाचं वाटतं. हो, पण वास्तवात यामुळे दोघांमध्ये भयंकर दुरावा आणि गैरसमज निर्माण होतात. मिहिराला असं वाटू लागतं की तो तिला दूर ढकलतोय आणि तिच्या आयुष्यातून स्वतःला वजा करतोय. हां, कथेतील सर्वात महत्त्वाचा मानसिक टप्पा आहे, ज्याला आपण प्रोटेक्टिव्ह डिस्टन्सिंग किंवा स्वसंरक्षणासाठी निर्माण केलेला दुरावा म्हणू शकतो. हे प्रोटेक्टिव्ह डिस्टन्सिंग म्हणजे नेमकं काय? म्हणजे जेव्हा आपण प्रॅक्टिकल होण्याचा अतिरेक करतो तेव्हा आपण नकळतपणे भावनांचा गळा घोटत असतो. आरवच्या या वागण्यामागील मानसशास्त्र समजून घेणं खूप गरजेचं आहे. आरव हा मुळातच असुरक्षितता जपणारा आणि जजमेंटला घाबरणारा मुलगा आहे. त्याला भीती आहे की जर तो तिच्यावर हक्क गाजवला तर तो तिच्या यशाच्या आड येईल. आणि कालांतराने ती त्याच्यामुळे दुखी होईल अशी त्याला भीती वाटते. अगदी बरोबर. या भीतीने तो स्वतःच आधी मागे सरकतो. त्याला वाटतं की तो तिच्या भल्यासाठी तिला स्पेस देतोय. पण कोणतीही पूर्वकल्पना किंवा स्पष्ट संवाद न साधता दिलेली ही स्पेस मिहिलासाठी एक भावनिक पोकळी बनून जाते. हो, मिहिराला त्याच्या त्या स्पेसचा अर्थ अबोलपणा आणि अलिप्तता असा वाटतो. संवादाचा अभाव गैरसमजांना कसं खतपाणी घालतो हे यातून अतिशय स्पष्ट होतं. हो ना. तो तिला तिच्या स्वप्नांसाठी मोकळं सोडतोय, पण ते करत असताना तो स्वतःची उपस्थिती नाकारतोय. अति प्रॅक्टिकल असणं नात्यासाठी खूप घातक ठरतं. कारण त्यात आपण समोरच्या व्यक्तीला खरोखर काय हवं आहे हे विचारण्याचंच कष्ट घेत नाही. आरवने स्वतःच गृहीत धरलं की तिला त्याचं दूर जाणंच योग्य वाटेल. हे खूपच अचूक विश्लेषण आहे. तो स्वतःच्याच भीतीमुळे तिला दूर ढकलतोय. हो, आणि इथे मला आरवच्याच हॉर्टिकल्चर प्रोजेक्टमधील एका संकल्पनेचा संदर्भ द्यावासा वाटतो, जो या परिस्थितीला अगदी चपखल बसतो. अच्छा, कोणता संदर्भ? आरव त्याच्या अभ्यासात फ्युजन ब्रीड नावाचा एक प्रयोग करत असतो. म्हणजे दोन वेगवेगळ्या फुलांच्या प्रजाती एकत्र करून एक नवीन, अधिक सुंदर आणि जास्त काळ टिकणारं फूल तयार करण्याची प्रक्रिया. क्या बात है. हे रूपक खूप छान आहे. हो ना. जर आपण या रूपकाचा विचार केला तर जसा तो वेगवेगळ्या वनस्पतींचं फ्युजन करतो तशीच त्यांच्या नात्यालाही या दोन वेगळ्या स्वप्नांच्या फ्युजनची गरज होती. मुंबईचा वेग आणि मनालीची शांतता हे दोन पूर्णपणे वेगळे गुणधर्म असले तरी ते एकमेकांना संपवण्याऐवजी एकत्र येऊन एक नवीन मार्ग निर्माण करू शकले नसते का? फ्युजन ब्रीडचा दृष्टिकोन अत्यंत समर्पक आहे. जेव्हा आपण दोन वेगळ्या वनस्पतींचे एकत्रीकरण करतो तेव्हा त्या दोन्ही मूळ वनस्पतींना स्वतःचे काही जुने गुणधर्म सोडून द्यावे लागतात. हो, पण त्यांचं मूळ अस्तित्व पूर्णपणे नष्ट होत नाही. अगदी. उलट ते दोन्ही मिळून एक तिसरीच अशी ताकदवान प्रजाती तयार करतात, जी अधिक लवचिक आणि सुंदर असते. नात्यातही नेमकं हेच अभिप्रेत असतं. बरोबर. जेव्हा दोन पूर्णपणे भिन्न स्वप्न एकत्र येतात तेव्हा एकमेकांची स्वप्न मोडून काढण्यापेक्षा त्या दोन्ही स्वप्नांना एकत्र आणून एक नवीन सामायिक मार्ग कसा शोधायचा हेच कोणत्याही यशस्वी नात्याचं सूत्र असतं. आणि सुदैवाने तो फ्युजन मार्ग त्यांना सापडतो. कथेला एक आशेचा किरण तेव्हा मिळतो जेव्हा मिहिरा डेक्कन क्वीनने परत पुण्याला येते. ती भेट खूप भावनिक असेल. हो, रेल्वे स्टेशनवरील त्यांची ती भावनिक भेट त्यांच्यात साचलेला तो सगळा दुरावा क्षणात संपवून टाकते. पण मूळ प्रश्न अजूनही तिथेच असतो, करिअरचं काय? तो तिढा तर सुटलेला नसतो. होय, यावर उत्तर शोधण्यासाठी ते दोघे इन माइल्स नावाच्या एका अत्यंत खास बारमध्ये जातात. हा बार मिहीर आणि आरवी या एका वयस्कर बायकर जोडप्याचा असतो. ज्यांनी स्वतः आयुष्यात खूप प्रवास केलाय, बरोबर? अगदी.
तिथे बसून जेव्हा आरव आणि मिहिरा त्यांच्या या द्विधा मनस्थितीबद्दल बोलतात तेव्हा मिहिर काका त्यांना अत्यंत व्यावहारिक आणि तरीही सर्जनशील असा एक सल्ला देतात. काय सल्ला देतात ते? ते म्हणतात की तुम्ही 2 वेगवेगळ्या गोष्टी निवडण्याऐवजी तुमच्या दोघांच्याही कौशल्यांचं एकत्रीकरण का करत नाही. आरवचं बायकिंगचं वेड, त्याचं निसर्ग भ्रमण आणि त्याचं सुंदर लेखन, आणि दुसऱ्या बाजूला मिहिराचं शूटिंग. हो, तिचं व्हिडिओ एडिटिंग आणि मास कम्युनिकेशनचं कौशल्य, हे सगळं एकत्र करून एक ट्रॅव्हल आणि स्टोरी टेलिंगचं यूट्यूब चॅनल सुरू करण्याची कल्पना मिहिर काकापुढे मांडतात. या प्रसंगातून आपल्याला नात्यांमधील तडजोड आणि सहयोग यातील अत्यंत सूक्ष्म पण महत्वाचा फरक समजायला मिळतो. तो कसा? बघा, तडजोड म्हणजे काय? तर एकाने स्वतःच्या स्वप्नांचा त्याग करणं. जर आरव केवळ मिहिरासाठी मुंबईत जाऊन राहिला असता तर त्या सिमेंटच्या जंगलात तो गुदमरून गेला असता. आणि जर मिहिरा आपलं चित्रपट निर्मितीचं स्वप्न सोडून मनालीत नुसतीच जाऊन राहिली असती तर तिच्यातील ती महत्वाकांक्षी कलावंत रोज आतल्यात तडफडून मेली असती. अगदी बरोबर. जेव्हा नातं केवळ तडजोडीवर उभं असतं तेव्हा तिथे कालांतराने एक प्रकारचा राग आणि पश्चाताप निर्माण होतो. हां, बरोबर आहे. पण मिहिर काकांनी त्यांना सहयोगाचा मार्ग दाखवला. प्रेम म्हणजे एकाने स्वतःचं स्वप्न सोडणं असं नाही, तर दोघांनी मिळून एक असं सामायिक स्वप्न पाहणं ज्यामध्ये दोघांच्याही आकांक्षा पूर्ण होऊ शकतील. होय, यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आरवला त्याचा प्रवास आणि निसर्ग मिळणार होता आणि मिहिराला तिचा कॅमेरा आणि निर्मितीची संधी. अगदी परफेक्ट फ्युजन. हा विचार खूपच प्रगल्भ आहे, पण तरीही मला इथे मिहिराच्या निर्णयावर थोडा प्रश्न उपस्थित करावासा वाटतो. हां, कोणता प्रश्न? तिने स्टेशनवरूनच थेट रेड चिलीजच्या एचआरला आय क्विट असा मेसेज पाठवून ती मोठी इंटर्नशिप नाकारली. रेड चिलीजसारखी मोठी ऑफर, जी तिच्या मास कम्युनिकेशनच्या क्षेत्रातील सर्वोच्च संधी मानली जाते, ती एका झटक्यात सोडून देणं आणि एका अशा माणसासोबत यूट्यूब चॅनल सुरू करणं जो स्वतः कॅमेरासमोर यायला घाबरतो, हा एक अत्यंत धोकादायक निर्णय नाही का? केवळ प्रेमाखातर करिअरची अशी खात्रीशीर आणि मोठी संधी सोडणं हे आजच्या जगात खरोखरच किती शहाणपणाचं किंवा व्यावहारिक आहे. बघायला गेलं तर बाह्य जगाच्या नजरेतून हा निर्णय अत्यंत भावनिक आणि बेजबाबदार वाटू शकतो. समाज नेहमीच सुरक्षिततेला यशाचं परिमाण मानतो. हो, नक्कीच. पण जर आपण यामागील वैयक्तिक महत्वाकांक्षेचं सखोल विश्लेषण केलं तर यात जोखीम घेण्याचं प्रचंड धाडस आणि स्वतःच्या कौशल्यावरील अढळ विश्वास दिसून येतो. म्हणे तिला स्वतःवर विश्वास होता की ती स्वतः काहीतरी मोठं करेल. असेल. अच्छा, म्हणजे स्वतःचं चॅनल म्हणजे स्वतःची मालकी. अगदी. स्वतःचं यूट्यूब चॅनल सुरू करण्याद्वारे ती स्वतःची मालक बनेल. तिला जे आणि जसं शूट करायचं आहे ते स्वातंत्र्य तिला मिळेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय? या संपूर्ण प्रक्रियेत तिला तो जोडीदार सोबत मिळेल ज्याच्याशिवाय तिचं कोणतंही यश तिला अपूर्ण आणि निरर्थक वाटत होतं. वा, हे खूप छान सांगितलं तुम्ही. कधीकधी मोठी जोखीम उचलणं हीच मोठे आणि खऱ्या स्वातंत्र्याची सुरुवात असते. ती फक्त प्रेमासाठी करिअर सोडत नाहीये, तर ती प्रेमाच्या साथीने स्वतःचं एक नवं, स्वतंत्र आणि अधिक स्वायत्त करिअर घडवण्यासाठी एक प्रस्थापित चौकट मोडण्याचं धाडस करत आहे. हे स्पष्टीकरण पाहिल्यावर या निर्णयामागची खोली खऱ्या अर्थाने जाणवते आणि हा कथेचा शेवटही अगदी ह्या विश्वासाला साजेसा आणि भन्नाट आहे. हो ना, ते दोघे तिथेच व्हिडिओ शूट करतात. आणि इथून #मिहिरा आरव या त्यांच्या नव्या एकत्रित प्रवासाची सुरुवात होते. आणि यात सर्वात मोठी आश्चर्याची गोष्ट कोणती माहितीये? आरवचा बदल. अगदी. जो आरव कधी काळी फोटो काढायलाही घाबरायचा आणि स्वतःचं नाव लपवून कविता लिहायचा, तो आता चक्क कॅमेरासमोर उभा राहतो आणि मिहिरा कॅमेरामागे राहून त्याला शूट करते. बापरे, हा खूपच मोठा बदल आहे त्याच्यात. या सर्व स्रोतांमधून आपल्याला मिळणारी सर्वात मोठी आणि शाश्वत शिकवण हीच आहे की जेव्हा 2 व्यक्ती एकमेकांशी प्रामाणिकपणे आणि अत्यंत असुरक्षिततेने जोडल्या जातात, तेव्हा ते केवळ एकमेकांच्या आवडीनिवडी स्वीकारत नाहीत, तर ते एक नवीन विश्व निर्माण करतात. अगदी. आरवची ती अथांग शांतता आणि मिहिराचा तो उसळणारा उत्साह, ही 2 पूर्णपणे वेगळी रसायनं एकत्र आली आणि त्यातून एका नव्या आणि सुंदर कथेचा जन्म झाला. खूपच सुंदर. ऐकणाऱ्या प्रत्येकाने हा विचार नक्कीच करावा की आपल्या आयुष्यात असं कोणतं कौशल्य, अशी कोणती अपूर्ण राहिलेली इच्छा किंवा स्वप्न आहे जे दुसऱ्या कोणाच्या तरी सोबतीने, एखाद्याच्या साथीने अधिक सुंदर आणि यशस्वी होऊ शकतं. आपण अनेकदा आयुष्यात नेहमीच 2 गोष्टींपैकी एक निवडण्याचा विचार करतो. हे की ते, मुंबई की मनाली, करिअरची शर्यत की प्रेमाची शांतता. हो,
आपण नेहमीच असे पर्याय शोधतो. पण कधीकधी त्या दोन्ही गोष्टी एकमेकांच्या विरोधात उभ्या करण्याऐवजी त्या एकत्र करून एक तिसरा, अधिक चांगला आणि फ्युजन मार्ग काढता येऊ शकतो, हे या कथेने दाखवून दिलं आहे. आणि तो फ्युजन मार्ग शोधण्यासाठी लागणारी मानसिक मोकळीक, स्वतःची भीती बाजूला ठेवून साधलेला पारदर्शक संवाद आणि एकमेकांच्या स्वप्नांबद्दलचा आदर, हाच कोणत्याही दीर्घकाळ टिकणाऱ्या नात्याचा खरा आणि मजबूत पाया असतो. अगदी 100%. पण जाता जाता मला एक विचार करायला लावणारा आणि थोडासा अस्वस्थ करणारा मुद्दा इथे शेवटी मांडावासा वाटतो. कोणता मुद्दा? म्हणजे बघा, ज्या कथेची सुरुवात आरवच्या निनावी आणि लपून राहण्याच्या स्वभावापासून झाली होती, त्या गोंगाटात पोएट्री वॉलवरचा तो शांत कागद, तीच कथा शेवटी एका यूट्यूब व्लॉगवर सर्वांसमोर येऊन संपते. बरोबर आहे. जो माणूस सोशल मीडियाच्या जगाला आणि त्यातील दिखाव्याच्या गर्दीला घाबरत होता, तोच निनावी कवी शेवटी प्रेमाखातर स्वतःला त्या कॅमेऱ्यासमोर उभा करतो. हो. पण माझा प्रश्न असा आहे की ज्या शांततेने आणि निनावीपणाने त्यांच्या नात्याचा मूळ पाया रचला होता, तीच मूळ शांतता आता व्लॉगच्या या पब्लिक लाईफमध्ये अल्गोरिदम, लाईक्स आणि व्ह्यूजच्या जगात खरोखरच टिकून राहील का? बापरे, हा खरंच विचार करायला लावणारा प्रश्न आहे. हो ना, की ज्या अस्सल आणि वजनदार शब्दांनी त्यांना सुरुवातीला एकत्र आणलं, तेच शब्द आता केवळ या सोशल मीडियाच्या अल्गोरिदमसाठी एक कंटेंट बनून राहतील. जेव्हा एखाद्याचं अत्यंत खाजगी आणि वैयक्तिक जग अचानक पूर्णपणे पब्लिक होतं, तेव्हा तो जुन्या लायब्ररीतला शांत कोपरा कायम राहील की हरवून जाईल? हा विचार करण्यासारखा प्रश्न नक्कीच आहे. श्रोत्यांनी या प्रश्नावर नक्की विचार करावा. आजची आपली सखोल चर्चा आपण इथेच थांबूया.